रे बीचवर आलोय आता आम्ही. नाही तिथपर्यंत जायचं व तिथून वापस यायचं. का मस्त पाण्यावरून बापू चालले आता कोणीतरी बघ. ये अरे उतरले. आम्हाला पाण्यात नाही खेळायचंय. आम्हाला पाण्यात नाही खेळायचंय, फक्त बीचवर थोडं थांबायचंय आणि रिटर्न यायचंय. आणि मी बघा ना शूज घातले, शूजची अवस्था बघा माझ्या. चप्पल घ्यायची मला. आता बघू पुढं अलिबागला जायचं प्लॅन आहे आमचा. झोपलो होतो बाळ. त्याच्या हातात द्यावं एक पोंगा. हे बघा वा, सेल्फी स्टिक देतात हातात बघा. वा चकली होती ती. किती जोर जोरात लाटा येत आहेत बापरे. मला बनाना राईड करायची होती इथे. काय आता राईड करायची ठरलं होतं इथे, पण इथे सगळ्या राईड बंद होत्या, काहीच चालू नव्हतं. मग लेकरांना शेवटी कॅमलवर बसवलं, तेवढंच ते खुश नाहीत. तर दुसरा काही एन्जॉय आमचा झाला नाही बीचवर. नंतर मुलं खूप हट्ट करत होते, फक्त पाय भिजवून तरी येऊ द्या. मग तिथपर्यंत नेलं त्यांनी पाण्यामध्ये, थोडंसं खेळवलं, नवलं होतं, वापस घेऊन आले ते. आणि नक्षू इथे छान खेळा, इथे जास्त गर्दी नव्हती तर त्यालाही छान वाटत होतं. आणि पाण्यापासून आम्ही लांबच होतो, फक्त हे कॅमलचंच चालू होतं, बाकी काहीच नव्हतं ह्या बीचवर. आरेवारे बीच आहे हा, पण बीच खूप छान आहे. आणि बाजूला इतकं छान होतं, म्हणजे लाटा तिथपर्यंत जास्त पोहोचत नव्हतं, पण पाणी खूप जास्त होतं. मस्त लेकरं त्याच्यामध्ये झोपलेले होते, म्हणजे स्विमिंग पूलसारखी झालेलं होतं. तिथं लेकरं खूप जास्त एन्जॉय करत होते. आणि माझ्याकडून तो सीन घ्यायचाच राहिला, म्हणजे तो तिकडचा व्हिडिओ घेतलाच नाही मी. खूप भारी होतं ते. लंब घेऊन जाईल, पळत आणता येईल, थोडंसं घाबरवून द्यायला मी पडून जाईल. तर नंतर आम्ही थोडीशी फोटोशूट केलं, थोडं हसी मजा केली, मस्ती केली आणि निघालो पुढच्या प्रवासाला अलिबागला. तर आम्ही जेवण वगैरे काहीच केलं नव्हतं, सकाळच्या नाश्त्यावरच होतो. गणपतीपुळेचं घाट खूप मोठा आहे, तर आधी आम्ही ठरवलं घाटातून बाहेर पडूया, मग छानसे हॉटेल बघून थांबूया. मग आम्हाला पंजाबी ढाबा भेटला, तिथे आम्ही थांबलो. आणि त्या माशीचं तोंड बघितलं का कसं आहे तिचा फेस. या माशीचं नाव कोणाला माहिती का नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि AC रूममध्ये बसलो होतो, पण इथलं वातावरण इतकं दमट झालेलं होतं, पूर्ण पॅक होतं. तर नंतर आम्ही मग बाहेरच येऊन बसलो हवेला. आणि दिवसभरचा उपवास झाला आमच्या सगळ्यांचा. आम्ही 4 वाजेला जेवण केलं, 4, 4:30, 5 झाले होते. मस्त चिकन, मटण, अंडे आणि पनीर असं काही मेन्यू सगळे ऑर्डर केलं होता. आणि लेकरांसाठी बॉईल एग फ्राय केलेले. हॅपी ढाबा छान होता, पंजाबी ढाबा आहे हा. मस्त होतं जेवण, पंजाबी स्टाईलचंच होतं. मस्त पोटभर जेवण केलं आणि बाहेर येऊन थोडंसं वॉक केली, कारण गाडीत बसायचं होतं पुन्हा. तर टेन्शन होतं, मळमळ वगैरे होती की काय, पण काहीच झालं नाही मला 2-3 दिवस त्रास. फक्त पहिल्या दिवशी त्रास झाला, नंतर रिऊला पण नाही झाला. पण ती मळमळ होती असं म्हणून गाडीमध्ये एकदम शांत राहत होती. वरची स्लाईड खोलून दिली ती काच, तेव्हाच ती चांगली खेळत होती, नाही तर शांतच राहत होती. आणि नक्षू बघा हे आईस्क्रीमसाठी रडणं चालू आहे. तिन्ही लेकरांनी आईस्क्रीम घेतली होती, मी नक्षूला नव्हती घेतली. तर म्हणजे त्याने रिवची अर्धी खाल्ली तरी तो रडत होता, पूर्ण माझ्या हातामध्ये दे म्हणून. देऊन टाक रिया, आता जाऊ दे बेटा. रिया बाळे माग. लेकरं खूप सुस्त झाले होते आणि पोटभर जेवण केलं तर त्यांचं आम्हाला मळमळीचं टेन्शन आलं. मग दादानी त्यांना असं त्यांची रेस लावून दिली की कोण जिंकतं ते बघूया, म्हणजे तेवढंच त्यांचं जेवण पचन होईल म्हणून. कारण त्यांना असं थोडंसं फिरा म्हणत होते, तर ते फिरतच नव्हते, म्हणून असं काहीतरी जुगाड काढला दादाने. आणि मस्त 4-5 चक्रा मारून घेतल्यात लेकरांकडनं. आणि नक्षूही त्यांच्यासोबत चक्रा मारत होता, कारण त्याचंही जेवण फुल झालं होतं. कडे टोचले आता.
2 दिवसापासून सारखी आम्ही गाडीत होतो. जो नक्षू आज खूप किरकिर करत होता. त्याला अजिबात असं धरून ठेवलेलं आवडत नाही. त्याला एकदम मोकळं खेळायला आवडतं. आणि फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो. आता अलिबागला आलो आहे आम्ही रिसॉर्टवर. एकदम क्लीन आहे. तिकडं गणपतीपुळेला तर खूप जास्त डर्टी होतं. बापरे, इथं खूप छान आहे. आमच्या आमूचा बड्डे. आता मी केक कट करणार. इतकं छान बोलते फोनमध्ये ही पण आणि कबीर पण. असं वाटतं ते ब्लॉग बनवतात लगे. पण केक कट करायला बघा कोण बसले. मम्मा बसली. इकडे आमच्या रूम्स आहेत. ये दो. मेरे को भी खेलना है. हे नक्ष प्रॅक्टिस चालू. Birthday to you, happy birthday to you, happy birthday Amaya, happy birthday to you, bless you, happy birthday to you. इकडे इकडे इकडे. काय झालं गो बेटा, काय झालं? रात्रीच्या जेवणामध्ये साधी दाल खिचडी मागवली होती, पण खूप जास्त टेस्टी होती आणि थोडं थकल्यासारखी झालं. तर रूममध्ये जेवून मी आराम केला.